ह्या ना आमच्या पोरी अल्बम बघत बसल्या होत्या लहानपणीचे, आणि हिचं बारसं मोठं केलं होतं तर तिचं म्हणजे अल्बममध्ये फोटो वगैरे होते, त्यांनी बघितले आणि आता ही रडतीये की माझं बारसं का नाही घातलं म्हणून. अगं तुझं आपण आता घालूया, घालायचं ना? नको बाई, मग का रडती? तुझं तेव्हा पैसे नव्हते ग. होतं का? बरं आपण आत्ता घालायचं का? बरं तुझं नाव काय ठेवायचं सांग? बारशाला नाव ठेवायला लागतं. काय नाव ठेवायचं? काय नाव ठेवायचं? बरं तुझं नाव सांग की एकदा, काय काय आहे ती? काय काय नाव आहे ते तुझं सांग एकदा. लाडू, अजून चिवडा, हा अजून हा चिबी, अजून दिव्या, दिवड्या. किती नाव आहे ती ग. आता बारसं घातल्या मग आता काय ठेवायचं नाव? अजून योगेश्वरी पण. हा अजून योगेश्वरी नाव आहे. आता काय ठेवायचं? किती नाव होतील मग तुला? हा किती नाव होतील सांग बरं, किती होतील नाव? बर नाही, आता आपण तुला मोठं बारसं घालू. चालतंय का? हो म्हणते बा, हो म्हणते. आमच्या चिवच्या बारशाला या बरं का सगळ्यांनी. तू बोलव. बोलव की. नाही का ग? लय माणसाला लय मोठं बारसं होतं ग. तिच्याला लय थोडीशी होती अगं. तुझ्याला पण लय माणसं बोलू, लय मोठा मंडप घालू, एक पान आणू छान. नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आता संध्याकाळचे 5:30 वाजले आणि आमचं काहीच काम नाही झालं, तर आम्ही लाईटची वाट बघत बसलेलो. लाईट कशी येणार, लाईट कशी येणार, कारण पाणी वगैरे भरायचं राहिलं होतं, पण लाईट काय येत नव्हती. त्यामुळे आम्ही आमच्या सबस्टेशनमध्ये फोन केला, तर आम्हाला तिथं फोन केल्यानंतर कळलं की एक मोठा ट्रान्सफॉर्मर बसवायचा चाललेला आहे आमच्या सबस्टेशनच्या तिथं, तर त्यामुळे आम्हाला 3 दिवस लाईट नाही येणार. त्यामुळं आम्ही हा आमचा जनरेटर आहे आणि तो जनरेटर काढला, तिथे जोडला आणि सगळे मोबाईल वगैरे चार्जिंगला लावून घेतले आणि आता कुटी वगैरे करून म्हणजे खायला टाकून घ्यायचे. धारा इंजिन आहे त्यामुळे धारा पेट्रोल टाकून काढता येतील. पाण्याच्या टाक्या वगैरे भरून घ्यायचे आणि एक संध्याकाळी 8 वाजता लाईट येणार आहे. ते पण फक्त बल्ब लागतील किंवा मोबाईल चार्जिंग होतील एवढीच डिम लाईट येणार आहे. त्यामुळे आता 3 दिवस जरा आम्हाला थोडा जास्तच लोड आहे. आता 5:30 वाजलेत आणि रोज आमच्या धाराचं टायमिंग असतं 5:45ला आम्ही धारा सुरुवात करतो आणि आमच्या 5:45-6 वाजेपर्यंत आमचं सगळं काम होतं गोट्यातलं, पण आज आणखी सुरुवातच नाही झाली. डिझेल आणायला आमचे सासरे गेलेत, तर डिझेल आणल्याच्या नंतर मग ह्याच्यामध्ये डिझेल वगैरे टाकून इंजिन चालू करायचंय आणि त्यामुळे आज थोडा जास्तच लेट होणार आहे आम्हाला कामाला. तर अशा काही नाही काय बघा, आपल्या शेतकऱ्यांच्या मागं अडचणी येत राहते त्या. हा करा करा. आता 7 वाजून गेलेत आणि आत्ताशी आमचं काम झालंय. तसं रोज आमचं 6 वाजता संध्याकाळचं सगळं काम होतं, पण आज जरा लाईटनं घोळ केला त्यामुळे आम्हाला जरा उशीरच झाला काम आवरायला. मोबाईल वगैरे चार्जिंग लावलेला त्यामुळं व्हिडिओ काय बनवला नाही, पण जनरेटर चालू केला होता आणि जनरेटर वरती मग सगळं पाण्याच्या टाक्या वगैरे भरून घेतल्या, धारा पण काढल्या आणि कुटी वगैरे सकाळची करून ठेवली. तर आज जरा जास्तच उशीर झालाय, तर असं कधी कधी होत राहतं बरं का. लाईटीचा प्रॉब्लेम आम्हाला मधनं सारखा म्हणजे येतच राहतो. तर आता संध्याकाळी 8 वाजता लाईट येणार आहे, पण त्याच्यावरती काय म्हणजे काहीच चालणार नाही. त्यामुळं आपल्याकडे जनरेटर होता त्यामुळं आपलं ऍडजस्ट झालं. तर आता 7:30 वाजलेत आणि आमचं सगळं काम झालंय. तर हे इंजिन इकडं सोडवून घेतलं आणि उद्या मका आणायला जायचंय त्यामुळं
ही गाडी पण आपली जोडून ठेवली, म्हणजे उद्या सकाळी पण लवकर काम आवरायचं आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ज्योती देशमुख या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.